आता तू मिरच्या नीट करत बसले वय जायचं तर आपल्याला काय तू कर करत नाही घ्यायला लागली आपल्याला चटणीला. कशाला घ्यायला लागली आपल्यात नाही ते काय अजून ते भाऊ म्हणाला अजून मिरच्या देते बहिणीला मी आणतो इथं. मी घेऊन जाणार आहे माझ्या आई बापावर हा काय अजून. अगं तुझा हा काय पण भाऊ म्हणेल की मी कथा तू द्यायला लागली काय लेकीला. त्यांना काय पिकवले त्या काय राहणार सांगा तुझ्या पायात आईला खवळलं. मग माझं माहेर आहे मी घेऊन जात असते. ही बाटलीत काय घेतलंय दूध घेतलंय त्यात काय ते चिवडा घेतला पोरांना एवढा पुरतोय आपल्याला बाद झालं तेवढंच. घेतल्यासारखं लय तर घे की अगं. झाली का आता दिवाळी आता असतं का अजून. ह्या पिशवीत काय घेतलंय त्यात मेथीची भाजी अगं काय पण घे भाजी घे कुठे काय घे काय करते घ्यायला लागते ते आता माझ्या हाय तिथं रानात पिकवलेलं ती घेऊन जायचं त्या पिशवीत त्या खाली काय आहे? त्या भाजीच्या खाली काय आहे? सांगते की पालकाची भाजी आहे म्हणून तर लय दिसतंय लय दिसतंय लय कापड घ्यायची खाली मग बघू त्या पिशवीत काय त्यात मी कापड घे ह्यात कापड म्हणजे त्या काकून साडी नेसवलेली मी आता मग गेलेली काकून नेसवली काय ना दिली गपचिप काय आहे ना तर दिली तर काकूनाच्या बाजू भेट आहे मला. अगं पण भाऊ तुझा वरडल की लिकीला देते का गपचिप म्हणून भांडण लागल. हाय हाय तर देणार घेणार काय करणार पुन्हा आम्ही पुढे गेलो पुन्हा दिल शिवाय तुम्हाला कशाला न्यायचंय आपण. लय लेकीची माया करायला लागलाय म्हणून त्याची बायको आल्यावर कशाला न्यायचंय त्याची बायको असतं का. पण नका अगं उगा त्यांच्या घरात आपल्यामुळे भांडण लागल. तुला काय पडलं तेवढं मिरच्या पाव किलो मिरच्या असतील बिनकामाचं बोलणं खायला लागते माग कोणाचं बोलणं खाते मी नका ग राहू दे ग कोणाचं बोलणं खायला काय कोणाचं काय घ्याय का मला काय तुझ्या पुढे अवघड आहे बाबा काय ते बसा तुम्ही. अगं मोठी पिशवी तर भरून घे की मग दिल्यासारखं. चला